शहरातील अत्यंत गाजलेल्या आणि गुळ खुनाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा करत अमरावती शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे। जवळपास 2.5 महिन्यांपासून पोलिसांसमोर आव्हान ठरलेल्या या प्रकरणात मृताची ओळख पटवून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। 13 मे 2026 रोजी नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टंकीत एक अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे त्यांची ओळख पटविणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते। गुन्हे शाखा आणि नागपूर गेट पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू ठेवला। अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासण्यात आली। DNA चाचणीच्या माध्यमातून हा मृतदेह अलीमनगर येथील अब्दुल रियाज अब्दुल अनीस याचाच असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर गुन्हे शाखेने गुप्त माहितीदार, CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासणीची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान धक्कादायक सत्य समोर आले। मृत अब्दुल रियाज याची पत्नी नसरीन बानो हिने तिचा साथीदार शेख इराक शेख चांद याच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचे उघड झाले। पोलिसांच्या माहितीनुसार 28 मार्च 2026 रोजी अब्दुल रियाज याला त्यांच्या वडिलाच्या घरातून बोलवून घेण्यात आले। त्यानंतर त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह शेख इराकच्या ऑटो रिक्षामधून नेऊन वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टंकीत टाकण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। त्यामध्ये शेख इरकान शेख चांद वय वर्ष 27 आणि नसरीन बानो अब्दुल रियाज वय वर्ष 37 असे आहे। दोन्ही आरोपींना न्यायालयाने 19 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे। या अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेतली। पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोडके आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली। डेड बॉडी इथे बाजूला जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये एक डेड बॉडी मिळालेली होती। सुरुवातीला ती अननोन पर्सनची डेड बॉडी होती। त्यानंतर DNA मार्फतीने आपण त्याचं हे घेतलेलं असता आपल्याला तो व्यक्ती कोण आहे त्याचं नाव निष्पन्न झालं। त्याआधी एक मिसिंगची कंप्लेंट दाखल होती आणि त्यामुळे आपण ज्या कालावधीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि डॉक्टरांनी जो पिरियड दिलेला होता ज्या कालावधीमध्ये ही मिसिंगची तक्रार दाखल होती त्यावरून टेंटेटिव्हली आपण डेट आयडेंटिफाय केली आणि त्यावरून आपण नंतर DNA टेस्ट केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं। व्यक्तीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमचे क्राईम ब्रँचचे अधिकारी, पोलिसांचे अधिकारी यांनी त्यामध्ये सखोल तपास केला। तांत्रिक पुराव्याच्या आधारावर त्यामध्ये माहिती आपण घेतली आणि त्यामध्ये 2 आरोपी आपण निष्पन्न केलेले आहे। त्या 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे। त्यांचा PCR आपण आजच घेतलेला आहे आणि PCR घेऊन पुढचा तपास जो आहे ते आपले अधिकारी जे आहेत ते करत आहेत।